अकोल्यानंतर विदर्भातील यवतमाळ वाशिम मतदारसंघाकडे आपण वळूया। या मतदारसंघावर शिवसेनेचा नेहमीच वरचष्मा राहिलाय। शिवसेनेच्या फुटीनंतर विद्यमान खासदार भावना गवळी या शिंदे गटात गेल्या। मात्र 5 टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळींना तिकीट मिळणार का याबद्दल अद्यापही संभ्रम आहे। तर ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। कल महाराष्ट्रामध्ये पाहूयात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा। निवडणूक लोकसभेची कल महाराष्ट्राचा। कोण होणार यवतमाळ वाशिमचा खासदार? भावना गवळींच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी या 5 टर्म खासदार आहेत। शिवसेनेच्या फुटीनंतर यवतमाळच्या खासदार शिंदे गटात गेल्या। मात्र आता 5 वेळा खासदार असलेल्या भावना गवळींनाच तिकीट मिळेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। गवळींऐवजी शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। यवतमाळ वाशिम हा ठाकरेंचाच बालेकिल्ला असल्याचा दावा ठाकरे गटाच्या किशोर राठोड यांनी केलाय। शिवसैनिक ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आणतील असा विश्वासही किशोर राठोड यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी चित्र असं आहे की जवळपास 45 पेक्षा जास्त सीटा या ठिकाणी राज्यामध्ये निवडून येणार आहे महायुतीच्या। आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहे। आणि यासाठी एक कार्यकर्ता म्हणून तो उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्यासाठी जीवाचं रान आम्ही करणार आहोत। या लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण हा विषय गौण आहे। लोकांची मानसिकता ही नरेंद्रजी मोदी यांना मतदान करण्याचा असल्यामुळे जोही उमेदवार महायुती म्हणून या ठिकाणी एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार, माननीय देवेंद्रजी फडणवीस हे देतील तो उमेदवार निश्चितप्रमाणे या मतदारसंघातून विजयी होईल। हा लोकसभा मतदारसंघ वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांना मानणारा आहे। गेल्या 6 टर्मपासून यात लोकसभेत शिवसेनेचाच उमेदवार निवडून आलेला आहे। पक्ष फुटीनंतर फक्त नेते शिवसेनेतून गेले, मात्र कार्यकर्ता आणि उद्धवजी आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मतदार हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। यवतमाळ वाशिम मतदारसंघातील प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थेच आहेत। ते सोडवण्यात 25 वर्ष खासदार असलेल्या भावना गवळी यांना अपयश आलंय। यवतमाळ वाशिम मधील महत्त्वाचे प्रश्न काय आहे त्यावर एक नजर टाकूया। शेतकरी आत्महत्या। 20 वर्षात 25,000 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय। रेल्वे नाही त्यामुळे उद्योगधंदे नाहीत। MIDC मध्ये रेमंड वगळता मोठा उद्योग नाहीये त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत। यवतमाळ शहराची अमृत पाणी पुरवठा योजना अजूनही अपूर्णच आहे। डेहणी उपसा सिंचन योजना रखडलेली आहे। शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे मतदारसंघात नाहीयेत। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत। 6 आमदारांमध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत त्यावर एक नजर टाकूया। यवतमाळमध्ये भाजपचे मदन येरावार आमदार आहेत। राळेगाव कळंबमध्ये भाजपचे अशोक उईके हे आमदार आहेत। दारव्हा दिग्रजमध्ये संजय राठोड शिंदे गट, पुसदमध्ये अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक हे आमदार आहेत। कारंजा मानोरामध्ये भाजपचे दिवंगत राजेंद्र पाटणी आमदार होते, तर वाशिममध्ये भाजपकडून लखन मलिक हे आमदार आहेत। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधील 6 विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये भाजपचे 4 आमदार आहेत। अजित पवार गटाचा 1 आमदार आहे, तर शिंदे गटाचा 1 आमदार आहे। महाविकास आघाडीकडून संजय देशमुख हे ठाकरे गटाचे नेते संभाव्य उमेदवार मानले जात आहेत, तर महायुतीकडून कोण अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे। सध्या उमेदवारांची यादी निश्चित झालेली नाहीये, मात्र 2024 ची यवतमाळ वाशिमची निवडणूक ही अधिक रंगतदार असणार यात शंकाच नाही। संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ।